नमस्कार, माझ्या चॅनेलवर तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आहे. तर आजचा व्लॉग खूप स्पेशल असणार आहे, कारण आजच्या व्लॉगमध्ये मी शेअर करते माझी लग्नानंतरची पहिली संक्रांत आम्ही कशी साजरी केली. तर आत्ताच मकर संक्रांत होऊन गेली आणि या महिन्यामध्ये रथसप्तमीपर्यंत महिला हळदी कुंकू किंवा ज्यांचं नवीन लग्न झालं आहे त्यांचा पहिला तिळवा साजरा केला जातो. माझीसुद्धा लग्नानंतरची ही पहिलीच संक्रांत होती आणि आम्हीसुद्धा ती खूप छान सेलिब्रेट केली. सो लेट्स सी. तर इथे आम्ही शॉपमध्ये आलो आहे, कारण माझं पहिलंच हळदी कुंकू आहे, तर त्यासाठी आम्ही वाण घ्यायला आलो आहे. तर तसा स्त्रियांना दरवर्षी हा प्रश्न पडतो की यावर्षी वेगळं आणि स्पेशल असं वाण काय द्यायचं, वेगळं काय द्यायचं. पण माझं लग्नानंतरचं पहिलंच हळदी कुंकू होतं आणि पहिल्या हळदी कुंकवाला सिंदूर किंवा कुंकू हेच देण्याची पद्धत असते. तर कुंकवाचं वाण म्हणून आम्ही हे हळदी कुंकवाचं पान असलेलं वाण घेतलंय. तिथे हलव्याच्या दागिन्यांचे सुद्धा खूप छान सेट होते. माझ्यासाठी माझ्या नंदुबाईंनी मुंबईवरून जसा सेट पाठवला होता मी तो पुढे दाखवेनच. इथे मस्त फ्रेश फ्रूट्स होते, सो आम्ही ते घेतोय. तर माझ्या संक्रांत सेलिब्रेशनच्या डेकोरेशनसाठी मी हे स्वतः बनवलं होतं. ही संक्रांतीमध्ये पतंग उडवले जातात, त्यामुळे डेकोरेशनमध्ये मी ही पतंगाची थीम ठरवली होती. त्यानंतर संक्रांतीसाठी एक फ्लॉवर बोर्ड बनवला होता मी. आणि हा आहे माझ्या हलव्याच्या दागिन्यांचा सेट, जो माझ्या नंदुबाई आणि भाऊजींनी मला मुंबईवरून पाठवला होता आणि खूप सुंदर असा हलव्याच्या दागिन्यांचा सेट होता. आणि मला क्रिएटिव्हिटी तर खूप आवडते आणि माझी पहिलीच संक्रांत, सो मला सुद्धा काहीतरी बनवायचं होतं. त्यामुळे मी 2 हलव्याचे नेकलेस बनवले होते. सो हे ते नेकलेस आणि खूप सुंदर झाले होते. आणि माझी ही पहिली संक्रांत आणि हळदी कुंकू आम्ही 22 जानेवारी या शुभ दिवशी ठेवलं होतं, ज्या दिवशी राम मंदिरचं अयोध्येमध्ये उद्घाटन होतं आणि सगळीकडेच दिवाळीचं वातावरण होतं. सो त्या शुभ दिवसाची ही सुंदर सकाळ होती आणि त्या दिवशी सगळीकडेच खूप छान पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर होतं. सगळे खूप उत्सुक होते आणि अगदी दिवाळीमध्ये जसं उत्साही आनंदी वाटतं तसं वाटत होतं. तर त्या दिवशी मी ही जय श्रीरामची एक छोटी स्वीट अँड सिम्पल रांगोळी काढली होती. आणि त्या दिवशी प्रत्येक घरासमोर असं रामांची प्रतिकृती असलेला झेंडा फडकत होता. सो इव्हनिंगला आमची सगळी तयारी सेट झाली होती आणि मी ते दाखवते आता. तर लग्नानंतरचे पहिले सण हे माहेरी साजरे होतात, तर तसेच माझी सुद्धा पहिली संक्रांत ही मम्मीकडे म्हणजे माहेरी साजरी झाली. आणि हे सगळं डेकोरेशनचं सेटअप मी आणि मम्मीने मिळून केलंय.
तर संक्रांतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असते ते सुगड पुजवणं आणि मी सुद्धा हे सुगड छान पुजवले आणि त्याचं महत्त्व हे मी मागच्या संक्रांतीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं आहे. तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा. जे नवीन व्ह्यूवर्स असतील ज्याने चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही आहे माझी संक्रांतीची साडी आणि ही मला माझ्या अहोंनी घेतली आहे. सो ही खूप स्पेशल आहे. सो ही संक्रांतीची सुंदर साडी आणि हलव्याचे दागिने घेऊन मी आता तयार होते. तर फायनली माझ्या लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीसाठी मी अशी छान तयार झाले आणि हे माझे व्हिडिओज स्मिताने शूट केले त्याबद्दल तिला थँक्यू. तिला तुम्ही लग्नाच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. आणि हो, आपले मराठी सण म्हटले की त्यांचं महत्त्व सांगणारी आणि सौंदर्य वाढवणारी रांगोळी असतेच. सो मी इथे काढते संक्रांत स्पेशल रांगोळी आणि मी आधीही सांगितलं होतं की मला प्रत्येक सणाला त्या त्या थीमनुसार तशी रांगोळी काढायला आवडते. सो अशी माझी संक्रांतीची सुंदर रांगोळी तयार झाली. आणि फायनली आमच्या संक्रांतीच्या फंक्शनची सुरुवात होते. आणि इथे आमच्या हळदी कुंकवाची सगळी तयारी सुद्धा झाली. सो फायनली आमचं सगळं महिला मंडळ आलेलं आहे. तर या सगळ्या आमच्या कॉलनीतल्या काकू, वहिनी, माझ्या सासूबाई आणि माझी मम्मी सगळ्या आहेत. सो लेट्स स्टार्ट. आणि इथे दोन्ही मम्मी म्हणजेच मम्मी आणि माझ्या सासूबाई दोघेही माझं औक्षण करतायत.
आणि आता होतोय माझा संक्रांती स्पेशल उखाणा जो ऑन द स्पॉट झाला होता. नाव घे नाव. काळ्या साडीवर हलव्याचे दागिने दिसतायत खूप उठून. काळ्या साडीवर हलव्याचे दागिने दिसतायत खूप उठून. सगळेच मला विचारतायत योगेश सारखा प्रेमळ आणि हँडसम नवरा तुला मिळाला कुठून. आपल्या संस्कृतीनुसार या हळदी कुंकवाच्या निमित्ताने सुहासिनी एकत्र येतात आणि त्यांच्या सौभाग्याचा सण साजरा करतात. त्यानिमित्ताने त्यांच्या कामातून त्यांना थोडा विरंगुळा मिळतो आणि छान गप्पा होतात. एक पारंपरिक गेट टुगेदरच म्हणता येईल. नॉर्मल ना ग. कन्नड मध्ये पण आमची कॉलनी लई गर्दी होती. इथं गेले मी, तिथे मंदिरापासून स्टार्ट झालं तिथं नाही. आम्ही बी इथंच गेलो. द्यायचं का नाही, द्यायचं का नाही असं झालं की आमचं. आम्ही दोघी म्हणत होतो आरती झाल्यावर मग आलो आम्ही. 12ला आरती झाली. आणि ते हे पण होतं तिथं. काय म्हणतात? होम. सव्वा 8 वाजता. तसंच दिसायला. चल पण आता आज काय बाहेरच खाऊया चल नको. आरती केली तिथं घर आम्ही आज जाऊन आरती करायची. हे महत्वाचं होतं. तिथंच काहीतरी करायला पाहिजे होतं. करायला पाहिजे. रामाचे चरण लागले म्हटलं तिथं काहीतरी इथं करा कार्यक्रम तर तिथं काहीतरी प्रसाद महाप्रसादाचं काहीतरी ठेवायला पाहिजे होतं. म्हणजे लोक जखीने असतील. आणि आता इथे मी सगळ्यांना वाण देते. मी विचारून गेलो शेवटी तिकडे जाऊया आजऱ्यामध्ये. त्यानंतर सगळ्यांना स्वीट्स देण्यासाठी आम्ही घरी गुलाबजाम बनवले होते. आणि मी ते आता इथे सगळ्यांना सर्व करते. आठला सांगितलंय मंदिरात 7:30ला घरातून निघालं तर चालते. कुणीच राहू नका सगळ्यांनी आम्हाला पाठवलं.
घराला कुलूप लावून टीव्ही चालू करून यायचं सांगितलंय. छान ठेवा. थांब श्यामा. नाही नाही टीव्हीला ते दाखवा लागले बरं आता. मला जेवणात दुपारी घरी चालू केली पूजा करताना भाऊ झाले. नमस्कार सुद्धा असा पुरा साष्टांग आणि वेगळंच नमस्कार म्हणजे डोळे दोन्ही बाजूने जमिनीला लावली ती. त्यानंतर दिवेलागणीची वेळ झाली आणि त्या दिवशी राम मंदिराचं उद्घाटन झालं होतं, तर आम्ही सुद्धा रामरक्षा पठण केलं. श्रीमान हनुमान तिलकम श्रीरामचंद्र आता ध्यानम ध्याये जानुबाहुं दुःखदुलभूषणं भद्र पद्मासनस्थं पीतं वासो वसानं हरिण्यं नागकृष्णपि षट्कास्तले श्रीरामभद्रेति रामचन्द्रेति वा समस्तं नरनलिपे पापोऽर्ति मुक्तिं च विन्दति जगच्चैत्रेकमन्त्रेण राम अधिष्ठवान् यथा स्वगते राम. रामरक्षा पठणाने खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि त्यामुळेच कार्यक्रमाची खूप छान पॉझिटिव्ह सांगता झाली. आणि त्यानंतर मी काही स्पेशल मेमरीज फोटोज शेअर करते, ते नक्की बघा. आणि या सगळ्या फंक्शनच्या व्हिडिओ फोटोजचं काम होतं साक्षी बहिणींकडे, सो त्यांना थँक्यू. सो माझी लग्नानंतरची पहिली संक्रांत, पहिलं हळदी कुंकू आणि पारंपरिक आणि संस्कृती जपणारं असं आमचं फंक्शन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवीन ब्लॉग्स तुमच्यापर्यंत येत राहतील. टिल देन टेक केअर, बाय.